गोदावरी काठचा हाहाकार। गोदावरी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरलं असून मोठं नुकसान झालंय। अनेक नागरिक घरातच पाण्यात अडकले आहेत। मात्र जिल्हा प्रशासनाकडून योग्य वेळी मदत न मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे। लोकशिवायचा थेट ग्राउंड रिपोर्ट पुराच्या पाण्यातूनच। नदी पात्रामध्ये सध्या स्थितीमध्ये 3 लाख क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे। विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे काठावरील 38 गावांना मोठा पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी सध्या स्थितीमध्ये राजेटाकळी या गावामध्ये आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणची परिस्थिती कशा पद्धतीची आहे। मोठ्या प्रमाणामध्ये घरांमध्ये देखील मोठं पाणी या ठिकाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठी पूर परिस्थिती या ठिकाणी आहे। जी लोक या ठिकाणची आहेत ती स्थलांतरित झालेली आहेत आणि या ठिकाणची जी घरं आहेत ती या ठिकाणाहून जी लोक आहेत ती आपल्या कुंभार पिंपळगाव या ठिकाणी स्थलांतरित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण हे घर पाहू शकता सध्या स्थितीमध्ये की हे घर सध्या स्थितीमध्ये पूर्णतः पाण्यामध्ये आहे। अशीच परिस्थिती या गावामध्ये आहे। सध्या स्थितीमध्ये मोठं या ठिकाणचे जे परिस्थितीमुळे मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। जीवनात्मक वस्तू आहेत त्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या स्थितीमध्ये पाहू शकता की ही परिस्थिती आहे या गावांमध्ये। गोदावरी काठावरील गावांची ही सध्या स्थितीची परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे लोकांचे जे शेतीचं नुकसान आहे किंवा घरोपयोगी त्या वस्तू आहेत त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या ठिकाणी आपण या ठिकाणची जे किराणा दुकान आहे ही किराणा दुकान आहे आणि ही सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे त्यातील मोठं नुकसान या ठिकाणचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या स्थितीमध्ये या पाण्यातून प्रवास करत आहे आणि या ठिकाणची परिस्थिती दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे। हे राजेटाकळी गाव आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की हे जो मातोश्री एक या ठिकाणी शाळा आहे, काही मस्जिद आहे, हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे आणि इथून गोदावरी नदीचं पाणी आहे ते या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी पाणी आता या ठिकाणी गावामध्ये शिरल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे लोकांचं ग्रामस्थांचं नुकसान पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण या ठिकाणची परिस्थिती पाहताय की सध्या स्थितीमध्ये जे छोट्या ज्या बोटी आहेत त्यातून लोक प्रवास करतायत। अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणी आहेत आणि बहुतांश लोक जरी या ठिकाणी गेलेले स्थलांतरित झाल्याचं या ठिकाणचं चित्र आहे। या ठिकाणी पाहू शकता की मस्जिदमध्ये देखील काही बांधव आहेत जे की या ठिकाणी आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणची लोक या ठिकाणी दिसत आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या ठिकाणी साठलेलं आहे आणि हे रौद्ररूप पाहतायत आपण गोदावरी नदी पात्रामधलं आणि सध्या स्थितीमध्ये मोठा महापूर या ठिकाणी आलेला आहे आणि अशी काही परिस्थिती सध्या स्थितीमध्ये निर्माण झालेली आहे। त्यामध्ये 10,000 लोकांना या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित जी लोक आहेत ती सध्या स्थिती अद्यापही गावामध्येच काहीतरी दिसून येत आहेत आणि त्यांच्यासाठी कुठेही सध्या स्थितीमध्ये प्रशासनाकडून कुठली NDRF टीम असेल किंवा इतर जे बचाव कार्य आहेत ते सध्या दिसून येत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक जी लोक आहेत सध्या स्थितीमध्ये गावातच आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता ही जी लोक आहेत सध्या स्थितीमध्ये गावातच आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी ही गोदावरी नदी आपण या ठिकाणी गोदावरी नदी पाहू शकता। ही काही अंतरावरच या ठिकाणी ही गोदावरी नदीचं रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात विसर्ग सुद्धा सध्या स्थितीमध्ये सुरू झालेला आहे आणि जी घरं आहेत ती घरं या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे। मोठं नुकसान या ठिकाणी या गोदावरी नदी पात्रातून झालेल्या विसर्गामुळे झालेलं आहे। शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। माती देखील शेतीमध्ये राहिलेलं नसल्याचं चित्र आहे। घरांमध्ये पाणी आहे आणि गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे साहित्य उपयोगी असेल किंवा दळणवळणाचं साहित्य असेल ते इतरत्र सध्या हलवण्याचा प्रयत्न सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत आणि हे घरांमध्ये पाणी पाहू शकता आपण की हे सध्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे। त्यामुळं या ठिकाणची परिस्थिती साहजिकच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। अजय गाडे, लोकशिवाय मराठी, घनसावंगी, जालना।